पनवेल उरण विधानसभा मतदारसंघात सध्या कोट्यवधींची रॉयल्टी बुडवल्याची बातमी जोरदार धुमाकूळ घालते। हे एक प्रकरण, पण याआधी अशी अनेक कोट्यवधींची रॉयल्टी बुडवण्याची प्रकरणे घडली आहेत, जी कधीही उघड झाली नाहीत। त्याचे काय असा सवाल होत आहे। बड्या सरकारी अधिकाऱ्याने अहवाल मागवल्याने कोट्यवधींचे रॉयल्टीचे प्रकरण चर्चेत आले आहे। सरकारला नियमानुसार रॉयल्टी भरणे हे सभ्यपणाचे लक्षण आहे। राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सभ्यपणा जपायचा असतो, अशी सभ्यता जपणाऱ्यांना सफेद कपडे शोभून दिसतात, असा टोला विरोधकांचा आहे। सरकारची रॉयल्टी म्हणजे जनतेचा पैसा, हाच पैसा करोडोमध्ये बुडवायचा, रॉयल्टी बुडवून अब्जावधी कमवायचे, त्यातील फक्त 1 कोटी आपल्याच फायद्यातील लोकांना वाटायचे आणि दानशूरपणा मिरवायचा। ही पनवेल उरणमध्ये पुढारी फॅशन असल्याचे बोलले जात आहे। जनतेचा प्रचंड पैसा लुटून जनतेला तिळभर पैसा वाटणे, यात कसली आली दानशूरता, हा विरोधकांचा रोकडा सवाल आहे। सरकारचे जनतेचे करोडो रुपये बुडवायचे, त्याच पैशाचा निवडणुकीत बाजार मांडायचा, निवडून यायचे आणि पुन्हा एकदा पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे समीकरण कायम करायचे। हा एक आजार आहे आणि या आजाराचा संसर्ग पनवेल उरणच्या राजकीय क्षेत्राला जोरदारपणे झाल्याची चर्चा आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।